आज हमारा आखिरी दिन है बनारस में, इसलिए कोई ज़्यादा सिनेमैटिक्स नहीं डाला है मैंने। और वैसे भी मुझे रॉ चीज़ें दिखाना बहुत ही ज़्यादा पसंद है। आज सब लोग बहुत ही ज़्यादा इमोशनल थे। वैसे भी हर टूर का आखिरी दिन तो इमोशनल होता ही है ना, तो हमारा भी था। ये लास्ट दिन हमने खास शॉपिंग के लिए रखा था और जो कुछ छूट गया था उसे समेटने के लिए भी। मित्रांनो, रूम बघा आपला आता तिसरा दिवस आहे इथं. पहिल्या दिवशी रूम कशी होती ना, आज रूम बघा. नुसतं चड्डा लटकलेलं आहे आणि शर्ट बघा कुठे वाळू घातलंय कबड मध्ये. फुल सगळ्या गोदड्या बिदळ्या पडल्या. बुकिंग चालू आहे आता पुढे जायची. बघू तिकीट भेटल्या तर भेटतं काय रे. काय गुड मॉर्निंग मित्रांनो, आज तिसरा दिवस आहे आपला इथं वाराणसीमध्ये आणि आज आपण निघालोय शॉपिंग करायला. मस्त फुल शॉपिंग फिरू, मार्केट बिर्केट बघू. आणि आज मी घातलेला आहे जरा ट्रॅडिशनल विअर. बाकीच्यांनी हुड्या बिड्या घातल्या असल्या. रेडी झालोय आणि निघतोय. आज लास्ट दिवस आहे आमचा इथं. रात्री आम्ही निघणार आहोत घरी, म्हणजे प्रयागराजला. प्रयागराजला आपण संगम बघू आणि मग तिकडून आपल्या घरी जाऊ. तर चला आपण मार्केट फिरू. आज मस्त मार्केट दाखवतो तुम्हाला. आता मित्रांनो 1 वाजले दुपारचं, तरी वेदर बघा असं वाटत आहे सकाळचे 8 वाजले. आणि आम्ही इथं जे आहे आम्ही स्टे करतोय, एक ती रूम आहे आमची आणि एक ही रूम आहे. अशा इथं भरपूर साऱ्या रूम आहेत आणि हे एक मंगल कार्यालय आहे. बट जे वरच्या रूम आहेत त्या पूर्ण गेस्ट हाऊससाठी देतात हे लोक, आणि खाली जे आहे ते मंगल कार्यालय आहे. सो याची जी डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला इथला ॲड्रेस वगैरे देऊन टाकेन, तुम्ही चेकआउट करू शकता जर तुम्हाला इकडे यायचं असेल राहायला. चलो फिर मिलते हैं मार्केट में. अरे 35 रुपयाला आहे भाऊ. 35मध्ये 2 दाल बाटी आणि 2 बाटी चोखा. मस्त बसा. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे मामा भांजे भाटी चोखाला. फक्त मामा, भांजे नाही आहे, भांजे व्हायचे आहेत. तर इथं आपण मस्त आता 1 वाजला आहे, जेवण करू मस्त भाटीचं आणि चोखा खाऊ. चोखा खा के मग जाएंगे हम इधर जाएंगे शॉपिंग मॉल. जंगमवाडी मठ. याचं काय होय रे जंगमवाडी मठ. सरेले तेच विचारते, जंगमवाडी मठ कुठं आहे. जंगमवाडी. अरे मजा खा डालो ना. तिथे घी होतं कार में, तिथे घी आया 20 बस बहुत हो गया. जबरदस्त टेस्ट आहे मित्रांनो, आवडले आपल्याला. मस्त सरसोच्या तेलामध्ये बनवल्या मस्त एक नंबर. वरून तुपाची धार आहे. आपण आपल्या गावात खातो भाऊ, म्हणजे आम्ही आलो आहे सिटीमध्ये. आता चाललो आम्ही गदोलिया चौकामध्ये आणि तिथून आम्हाला जायचं जंगम मठमध्ये. तिथं काहीतरी शंकराच्या पिंडा ठेवल्या, म्हणजे काहीतरी लाग. तो आमचा मागचा गडी आहे, त्याला माहिती आहे. आज फुल न्यू इयरमुळे फुल ट्रॅफिक आहे. पूर्ण रस्ते जाम आहे. आम्हाला 2 किलोमीटर पायी चालत जायचं आहे, कारण ऑटो आतमध्ये जातच नाही आहे. ते असे चालत आहेत फक्त. याच्यावर आपण बसू नाही शकत, माणसाचा जीव चालला आहे. 8 जण आहे आम्ही. 8 जण गल्ल्यामधून चाललो आम्ही मित्रांनो जंगम मठ सोडून.
बनारस की गलियों में आपका स्वागत है भैया। तर आता आम्ही येऊन पोचलो होतो जंगमवाडी मठमध्ये, जिथे आमच्या टीम मेंबरला काहीतरी इन्क्वायरी करायची होती. आपण जे मित्रांनो जंगमवाडी मठमध्ये आलेलो आहे आणि इथे जवळपास 4.5 लाखाचे वर पिंडी आहे ज्या लोकांनी दान केलेलं आहे तिथे. तर मित्रांनो आपलं संकटमोचन मारुतीचं जे मंदिर आहे ते पेंडिंग होतं. सो आज आपण ते कव्हर करतोय आणि अचानक असा प्लॅन ठरवला. सो 3 किलोमीटर आम्ही चालत आलो इकडे अस्सी घाटाकडे आणि तिथं आपण संकटमोचन मंदिर आहे. तर तिथं दर्शन घेऊ. त्याच्यानंतर अस्सी घाटावर जो आपण थोडा प्रसाद घेऊ घरच्यासाठी गंगाजल. त्याच्यानंतर शॉपिंग करू, साड्या बिड्या बनारस मस्त आईसाठी 2-3 साड्या घेतो आणि मग निघू घरी जायला. आता इथे आहे आपलं संकटमोचन जे आहे थोडाच दूर आहे 500 मीटरवर. सो इथं हे पेट्रोल पंप आहे आणि इथून रस्ता आहे कॅस्ट्रॉल जवळून. तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. मित्रांनो संकटमोचनच्या इथं आणि इथं जे आहे व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे. हे आपल्या पुढे मंदिर आहे संकटमोचन हनुमानाचं. सो आम्ही आता पहिले कॅमेरे विमेरे सगळं जमा करतो आणि आपण जस्ट दर्शन करून आलो आहे बाहेर आणि आता निघतोय पहिलवान लस्सीकडे जाऊन. मग पहिलवान लस्सीवर आलो लस्सी प्यायला. एक जबरदस्त लस्सी. संकटमोचन करून आम्ही ठरवलं की 80 घाटची गंगा आरती बघायची. सो ते बघायला आम्ही आलो. नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. मृत्युंजय महारुद्र त्राहि मां शरणागतं जन्म मृत्यु जरा व्याधि मुच्यते कर्म बंधने. रात्री 10:30 वाजले मित्रांनो आणि बनारसमध्ये आम्ही करतोय साड्यांची शॉपिंग. फुल शॉपिंग चालू आहे इकडे साड्यांची. आम्ही तिकडे 3 घेतले. दाखवर त्या 3 बॅगमध्ये थोड्या बाहेर काढा. नाही ते रिव्हील होता. थोड्या बाहेर काढा. रिव्हील नाही करत साड्या. एक साडी पाहू दे. दवडांना इकडे दिसत नाही. 2 इकडे 3 साड्या खरेदी केल्या मस्त एकदम रिजनेबल रेटमध्ये. सो इथं समर म्हणून शॉप आहे बघा बनारस सिल्कच्या अपोजिट. तुमचा पत्ता सांगा. तुम्हारा पत्ता बता दो. एड्रेस है शिवाला वाराणसी. दुकान का नाम समर हैंडलूम. समर हैंडलूम करके. ये मैन्युफैक्चरर और होलसेलर भी है. वीडियो देख के जो लोग आए उनको 50% डिस्काउंट भी जाता है. वीडियो देख के जो लोग आएंगे उसको 50% डिस्काउंट. मेरा वीडियो देख के आएंगे तो इधर डिस्काउंट मिल जाएंगे आप लोगों को. जाता हूँ नासिक. नासिक आते हो आप? हम महाराष्ट्र से. दूध मंडी. हम लोग दूध मंडी पे रहते हैं. अच्छा अच्छा. बहुत जबरदस्त साड्या आहे तिकडे. तुम्ही येऊन आले तरी इथं खरेदी करा. भारी आहे. हम
गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपला 4था दिवस आहे बनारसमध्ये आणि आम्ही निघालो आहे आत्ता प्रयागराजसाठी. काल रात्री निघायचं होतं, बसच नाही भेटत आहे. बसची हडताल चालू आहे काय, आणि 3 दिवस हडताल आहे आणि त्यामुळे आम्हाला काही बसच नाही भेटत आहे. सो आम्ही रेडी तर झालो आहे बॅगा वगैरे घेऊन. बघू आता स्टेशनला जातो, तिथून जर भेटलं तर प्रयागराजला, नाही तर मग डायरेक्ट पुन्हा जावं लागेल अनफॉर्च्युनेटली. सो बघू. आम्ही आता जस्ट निघालो आहे प्रयागराजसाठी वाराणसीवरून आणि आम्हाला भेटली आहे गाडी सरकारची. डायरेक्ट पूर्ण सामान विमान वर बांधून टाकलं आहे. रेल्वे शोधायला गेलो तो रेल्वे काय भेटत नव्हती. डायरेक्ट स्कॉर्पिओ भेटली. देवलय आज आमच्यासोबत आहे, निसर्ग सोबत आहे आमच्या. डायरेक्ट सगळं टायमावर भेटत आहे, गाड्या बिड्या घोडे. आता इथून प्रयागराज आणि त्या ड्रायव्हरला कन्व्हिन्स केलं आम्ही की आम्हाला नागपूरपर्यंत सोड म्हणून. तो म्हणतोय की सांगतो म्हणतो, मी विचार करत आहे आता. त्याला परवडले पाहिजे वापिस यायला. वाराणसी यायचं सांगा, ट्रिप घेतो आम्ही. त्याला परत यायचं असेल तर सांगा म्हणते. सो तो विचार करतोय आता जसं होईल तसं. आता पेट्रोल भरायला थांबलो इथं. पेट्रोल भरू आणि निघू, कारण पंप चालू आहे. वाराणसी ते प्रयागराज 3 ते 3.5 तासाचा प्रवास करून आम्ही आलो होतो खास त्रिवेणी संगम बघायला. बट अनफॉर्च्युनेटली आम्हाला यायलाच उशीर झाला. सो तिकडे जे बघायचं होतं ते बघायलाच नाही मिळालं. बट जे काही मिळालं त्यामध्ये आम्ही समाधान मानून आमची ट्रिप एन्जॉय केली. तर मित्रांनो आता आलो आहे आपण त्रिवेणी संगमावर प्रयागराज. सो इथं थोडं बहुत फिरू आणि निघू घरी. संगमावर चाललो, संगमावर. ये सब ठेकेदार विषय झाला का नाही झाला? संगमावर आलोय मित्रांनो, मस्त बोट रायडिंग चालू आहे. आगे हिचको ले दो उसको. अरे कपड्यावर आगे थोड़ा झुक जाओ. वाकडा वाकडा घुमून आला. घुमू दे ना त्याला, थोडी दिसून आला व्हिडिओ.
उशीर आम्हाला, सो आम्ही तिकडे काही जाऊ नाही शकलो त्या टोकावर. परत आलो 6 वाजले आणि 6 वाजता म्हणजे 5 वाजताच बंद होते, बट तरी आम्ही फिरलो थोडंफार, बोटिंग केली आणि आता निघतोय डायरेक्ट नागपूर. ह्याच गाडीमध्ये त्या ड्रायव्हरला पटवलं आम्ही, ह्याच गाडीमध्ये निघतो आम्ही नागपूरला. त्याला म्हटलं की आम्हाला सोड म्हटलं, कारण की आमची बुकिंग जी आहे ती नाही आहे. सो निघतो आम्ही तिकडे. भैया हमको छोड़ने वाले हैं नागपुर.